गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जाणून घ्या हे साधे पण प्रभावी उपाय. हे केल्याने तुमच्या घरात येत्या काळात तुम्हाला भरभरून सक्सेस मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो, जिथे तो उच्च असतो, म्हणजे सूर्याची ऊर्जा सर्वात जास्त असते. घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढी उभारावी. उजव्या बाजूलाच गुढी का बरं? मानवी शरीराचा उजवा भाग हा सूर्य नाडी दर्शवतो. यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते. गुढीवर उपडा ठेवलेला कलश तांब्याचा असावा. तांबे हा सूर्याचा धातू आहे. तो ब्रह्मांडातील लहरी खेचून घेतो आणि घरात सुख समृद्धी प्रवाहित करतो. हा दिवस सूर्याच्या उपासनेचा आहे. सूर्याला जल अर्पण केल्याने तुमचा कुंडलीतील रवी मजबूत होतो, ज्यामुळे समाजात मान सन्मान आणि आत्मबल वाढते. तांब्याच्या कलशातून सूर्याला पाणी अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः याचा जप करा. आणि दुसरं म्हणजे कडुनिंब आणि गुळाचा प्रसाद. ज्योतिषानुसार कडुनिंब आणि गुळ हे जीवनातील सुख दुःखाचे प्रतीक आहेत, पण वैज्ञानिक दृष्ट्या ऋतू बदलामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कडुलिंब उत्तम इम्युनिटी बूस्टर आहे. त्याचबरोबरीनं हा प्रसाद देवासमोर आणि तुमच्या गुढीसमोर नक्की ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंब आणि गुळाचे सेवन करा, जेणेकरून वर्षभर तुमचे आरोग्य उत्तम राहील. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हे उपाय नक्की करा आणि रील सेव्ह करायला विसरू नका.